नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे मराठी शॉर्ट्स गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन ऑलसुद्धा करून घ्यायचे तुम्ही. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की नवीन अपडेट आपल्या UIDAI.com आलेलं आहे. आधार अपडेटचे नवीन अपडेट आलेलं आहे. तर ते करण्यासाठी तुम्हाला इथं क्रोम ब्राउझरमध्ये UIDAI.com government.in असं सर्च करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही या पेजवर आल्यानंतर तुम्ही असं खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं. बघू शकता इथं. नंतर तुम्हाला अपडेट आधार याच्यावर क्लिक करायचं आहे. बघू शकता इथं मी क्लिक केलेलं आहे. बघू शकता इथं थोडं लोडिंग घेत आहे आणि तुम्ही सुद्धा वेट करून घ्यायचे थोडं. नंतर मित्रांनो, तुम्ही या पेजवर आल्यानंतर तुम्हाला अपडेट युअर आधार म्हणजे याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला बघू शकता आधार अपडेट सर्व्हिस याच्यावर क्लिक करायचं आहे. बघू शकता तुम्ही इथं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्ही इथं क्लिक करायचं आहे. बघू शकता तुम्ही एनरोलमेंट अँड अपडेट फॉर्म याच्यावर क्लिक करायचं आहे. बघू शकता. नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस येणार आणि कंटिन्यू व्हिडिओ वॉच करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला पुढची प्रोसेस आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजून येणार. नंतर मित्रांनो, तुमची पुढची प्रोसेस आलेली आहे. बघू शकता तुम्ही इथं. तर तुम्हाला खाली जायचं आहे, स्क्रोल डाऊन करायचं आहे म्हणजे, आणि नंतर तुम्हाला आधार एनरोलमेंट अँड अपडेट चार्जेस म्हणजे तुम्हाला ₹100 चार्ज लागणार तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी. तर आपल्याला इथं आधार एनरोलमेंट अँड अपडेट याच्यावर क्लिक करायचं आहे. बघू शकता मी क्लिक केलेलं आहे. नंतर तुम्ही पुढची प्रोसेस तुम्हाला बुक अँड अपॉइंटमेंट म्हणजे बुक अँड अपॉइंटमेंटवर तुम्हाला इथं म्हणजे दिसून येणार. नंतर तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करू शकतात इथं. नंतर तुम्हाला इथं फ्रेश आधार एनरोलमेंट, नेम अपडेट, ॲड्रेस अपडेट, बरोबर, मोबाईल नंबर अपडेट, ईमेल ID अपडेट, डेट ऑफ बर्थ अपडेट, जेंडर अपडेट, बायोमेट्रिक फोटो, फिंगरप्रिंट्स अँड अपडेट्स म्हणजे तुम्हाला इथं सगळं काही प्रोसेस दिसून येणार आहे. तर नंतर तुम्हाला इथं बायोमेट्रिक फोटो अपडेट याच्यावर क्लिक करायचे आहे. तुम्हाला फोटो काही वगैरे काही चेंज करायचे असेल तर, नाहीतर तुम्हाला ॲड्रेस चेंज करायचा असेल, नाहीतर फ्रेश आधार एनरोलमेंट ID करायचे असेल तर, किंवा तुमचे नाव किंवा मोबाईल नंबर, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ असं अपडेट करायचं असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करून घ्यायचं, बरोबर. तर मला म्हणजे फोटो अपडेट करायचा आहे, म्हणजे मला फोटो बदलवायचा आहे. त्याच्यामुळे मी इथं बायोमेट्रिक फोटो फिंगरप्रिंट याच्यावर क्लिक करणार आहे. बघू शकता इथं. नंतर मी इथं प्रोसीड टू बुक अपॉइंटमेंट याच्यावर क्लिक करणार. बघू शकता इथं. आणि थोडं लोडिंग घेत आहे आणि तुम्ही सुद्धा वेट करून घ्यायचं, कारण नंतर तुम्हाला इथं दिसून येणार सगळं काही. न्यू आधार, मॅनेज अपॉइंटमेंट, डॉक्युमेंट अपॉइंटमेंट किंवा अपडेट किंवा आधार स्पेशल सर्व्हिस म्हणजे तुम्हाला जे काही करायचं असेल ते इथं सगळं काही वाचून करून घ्यायचं. तुम्हाला इथं मोबाईल नंबर लागणार, कॅप्चा लागणार आणि इथं जनरेट OTP याच्यावर केल्यानंतर तुम्हाला सगळं काही डिटेल पुढे येणार. तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशनसुद्धा ऑल करून घ्यायचं.